तुम्हाला तूप येत नसेल तर तुम्ही पण असं बघूनच छान असं तूप करू शकता। ते पण मी पण असं छान असं ट्राय केलेलं आहे, माझ्या आईने सांगितलं तसं माझ्या आईकडनं शिकली। आणि चला मग मी तेच तुम्हाला दाखवते आता, तुम्ही बघत राहा। आणि इथं छान असं आपलं ते साय वगैरे साचवलेली असते, आपण त्या मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि मिक्सरनं म्हणजे फिरवून घ्यायचं, असं घट्ट होतं। ती थंडी असते तेव्हाच छान असं घट्ट गोळा होतो तो आपला। आणि छान असं त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि एका भांड्यात काढून घ्यायचं। पूर्ण जितकं आपलं असतं तितकं फिरवून घेतल्यावरती आणि त्याला हाताने असं गोल 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 फिरवत राहायचं पूर्ण। पाणी जोपर्यंत तिला पाणी असं छान सुटतं ना तोपर्यंत खूप म्हणजे असं फिरवतच राहायचं त्याला, जोपर्यंत त्याचं पाणी पूर्ण निघत नाही दुधाचं तोपर्यंत। असं तुम्ही बघू शकता किती पाणी त्याला कसं दिसायचं ना, किती पाणी त्याला पूर्ण ते दूध वगैरे निघून जातं त्यातलं। आणि ते फेकून द्यायचं आपल्याला, चांगलं मस्त पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं 2-3 वेळा पाण्याने आणि असा गोळा तयार करायचा। तुम्ही बघू शकता किती छान असा गोळा तयार वगैरे झालेला आहे आपला। म्हणजे खूप पाण्याने धुवून घ्यायचं त्याला, जोपर्यंत आपलं क्लिअर पाणी निघत नाही तोपर्यंत। आणि ते तुम्ही पातेलं वगैरे ठेवा छान असं मोठं आणि त्यात लोण्याचा गोळा वगैरे टाकून द्या। खूप छान म्हणजे असं नुसतं आणि फिरवत राहायचं सारखंच त्याला, अजिबात असं थांबायचं नाही आणि फास्ट गॅसवर ठेवून द्यायचं पातेलं। कारण की कसं आहे ना, आपण फिरवत राहिल्यामुळे छान असं तूप आपलं बनतंय आणि अजिबात खाली लागत नाही, जडत नाही, काही नाही। आणि म्हणजे जडतं, थोडंसं जडतं पण इतकं नाही की, नाही तर कसं आहे ते ब्राऊन कलरचं झालं की मग ते टेस्टी लागत नाही तुपाची। तुम्ही बघू शकता इथे तयार झालं आहे आपलं आणि थंडगार होऊ द्यायचं त्याला, मस्त थंडगार झालं। आणि मी डबल चाळण घेतली कारण की का, आपलं ते खाली बेरी असते ना ती चांगली असं म्हणजे क्लिअर तूप होतं आपलं पूर्ण, अजिबात त्याच्यात निघत नाही, पडत नाही, काय नाही, छान असं पूर्ण गाळून निघतंय आणि खूप सुंदर असं ते तूप झालंय तयार मस्त। तुम्ही बघू शकता किती म्हणजे छान झालंय। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ?